आज गुलाबाला किती छान फुलं आलेत पहा. हे गावरान गुलाब आहे, मस्त हलायला आहे. किती छान आवाज द्यायला. नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्याज व्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या व्लॉगमध्ये सुद्धा आज मस्त टेस्टी पदार्थामध्ये असणार आहे मिक्स पिठाचं शेंगोळी. पारंपरिक आहे पण एकदम चवीला भन्नाट. कोणत्या रेस्टॉरंटच्या कोणत्या पदार्थालाही मागे टाकेल असं एकदम चविष्ट होतं. त्याचं जे रस्सा जे असतं ना, ते एवढं आवडतं ना मला चमच्यानं. जसं मॅगीचं रस्सा पितात मुलं, तसं ते एकदम भारी लागतं. नंबर 1 लागतं पियाला. त्यासाठी ना 3 प्रकारचे पीठ घ्यायचे. ज्वारीचे तीन भाग आणि गव्हाच्या पिठाचे 1 भाग आणि 1 वाटीभर काय म्हणते चना डाळीचं पीठ म्हणजे बेसनचं पीठ घ्यायचं सगळं. आणि आपण जसं धपाट्यांना सगळं खमंगपणा यासाठी जसं जे टाकतो ते सगळं टाकायचं. म्हणजे जिरं, ओवा, कोथिंबीर, मीठ, मिरचू, हळद सगळं तोंड भरून म्हणजे व्यवस्थित टाकायचं, जे चवीला एकदम भन्नाट होतं. पीठ जेवढं आहे तेवढं डिपेंडेंट आहे. एका गिलासाला 1 चम्मच बस होईल. म्हणजे असं प्रमाण सगळं मिसळल्याच्या नंतर आता जवळपास म्हणजे 4 गिलास आहेत, मी 4 ते 5 चम्मच टाकलेलं आहे. मिरचू, मीठ ते सगळं आपल्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही. आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं, व्यवस्थित एकत्र करायचं. म्हणजे पिठालासुद्धा अगोदर हे करून घ्यायचं, नुसतं पाणी डायरेक्ट नाही टाकायचं पिठाला मळून घेण्यासाठी. सगळीकडे पिठामध्ये व्यवस्थित मीठ मिरचू मिसळण्यासाठी त्याला व्यवस्थित एकत्र अगोदर कोरड्याच असतानाच व्यवस्थित मिसळून घ्यायचं. म्हणजे चव एकसर येते सगळ्याची. म्हणजे एक सगळीकडे सगळे शेंगोळ्यात मीठ मिरचू तोंडभर असेल सगळं होईल असं. म्हणजे चांगलं मळून घेतलेलं चांगलं पीठ मळून ठेवायचं. मळून ठेवून ह्या पिठाला ना व्यवस्थित अगोदर मळून घ्यायचं, म्हणजे सगळं मीठ सगळं व्यवस्थित होण्यासाठी. आणि शेंगोळ्या पाडायला घ्यायचे. शेंगोळ्याचं काही नाही, असं व्यवस्थित लांब तरी सगळ्याला नॉर्मली येईलच. हे शेंगोळ्या पाडून घ्यायच्या. शेंगोळ्या झालेल्या आहेत मस्त, अर्ध्याच्या वर जवळपास होत आले शेंगोळ्या. की मग आपण कमी देऊयात पाण्याला. झाले झालेले आहेत. आणि मी जास्तीचं करत आहे कारण आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतं. आणि दुपारी केले मी हे. दुपारी गरम पण छान लागतात. आणि गरमपेक्षाही थंड झाल्याच्या नंतर शेंगोळी दह्यासोबत खूप मस्त लागते. त्यासाठी संध्याकाळसाठी सुद्धा केले. म्हणजे संध्याकाळी स्वयंपाकाचं टेन्शनच नाही. संध्याकाळी सगळ्यांनाच आवडते. सकाळ संध्याकाळ सगळं जास्त दुपारी संध्याकाळी खातात. आणि त्यासाठी तेल टाकून घेतलं मी. तेलामध्ये कडकडतात ना, ह्याची चव काहीतरी वेगळीच येते बरं. जास्त म्हणजे तेल चांगलं कडकडीत झाल्यानंतर जिरे टाकायचं. जिरे टाकून घ्यायचं भरपूर. म्हणजे आणि हे जास्तीचं प्रमाण असल्यामुळे सगळं भरपूर टाकून घ्यायचं. जास्तीच्या प्रमाणात भरपूर प्रमाणात जिरेची चव खूप छान लागते शेंगोळीमध्ये. जास्तीचं प्रमाणात जिरे आणि थोडंफार प्रमाणात आता हे काय कडकडलेलं आहे मोहरी आणि जिरे मोहरी छान कडकडलेले. लसूण घेऊन असं पूर्ण असं बारीक पेस्ट नाही करायची. 2 ते 3 लसूण आणि कढीपत्ता पण भरपूर टाकायचं. कच्चं कुटायचं, म्हणजे 1, 2, 3 असं करायचं. ह्याला करपू द्यायचं नाही फोडणीला. आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे. भाजून घेऊन पाणीसुद्धा मी साईडला गरम करायला ठेवलेलं आहे, कारण लवकर होतं. छान असं करपू द्यायचं नाही, खमंगपणे भाजून द्यायचं. रस्सा सुद्धा टेस्टी लालवटपणा आलेला आहे, सोनेरी कलर. मग आपल्याला टाकून थोडं तिखट का, म्हणजे ते रस्सा असते ना आपण जे पितो प्यायला चांगलं लागतं ते शेंगोळीचा रस्सा, ते चविष्ट होण्यासाठी थोडं ह्याच्यात सुद्धा टाकायचं. कारण आपण पिठामध्ये भरपूर टाकलेलं आहे, फक्त थोडं चव येण्यासाठी ह्याच्यात पण तेलात पण टाकायचं. हळद सुद्धा टाकली कलर येण्यासाठी छान. यांच्या जिल्हा पण करपू नाही द्यायचं बिलकुलही. आणि लगेच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आणि पाणी टाकताना झाकण ठेवायचं, कारण ह्याचं तेल आणि खमंगपणा जाऊ नये म्हणून. असं थोडं टाकून उकळी लावून घेताना सळसळ उकळी आलेली थोडेसे टाकायचे, म्हणजे त्याची उकळी समजेपर्यंत. आणि उकळी आल्याशिवाय टाकायचेच नाही, तर आपले शेंगोळे खराब होतील. आणि एवढी ही उकळ जी आलेली आहे ते मीठ सुद्धा मोडेपर्यंतच शेंगोळे टाकायचे, सगळंच नाही टाकू द्यायचे. मग आपण अर्ध्याच्या जवळपास टाकू, मग ते उकळ मोडली जाते. म्हणजे थोड्या वेळाने अजून उकळ येते ना, तोपर्यंत टाकायचे शेंगोळ्या आणि थोडं झाकून ठेवायचं. अजून एक वेळेस उकळ आल्याच्या नंतर मग आणखी टाकायचं. पाहू शकता सगळीकडे उकळी थांबली आता, आणि दुसरी उकळी येईपर्यंत टाकायचं नाही. असं एकदम असं सेंट तर असं सुटलं होतं. झाले पहा, काही सांगता येत नाही. मस्त झाले ते शेंगोळे.
छान आलेला आहे. आणि आमच्या ते शेंगोळी किराणा रस शिजल्याच्या नंतर एकदम भाताची सुद्धा गरज नाही आहे. एवढं छान आवडतं सगळ्यांना, पण करायचं आणि हे नेहमी करणं होत नाही लागते, म्हणून आता खूप वेळ लागतो. दुपारी करायले मी. आणि तुमच्या दुपारी घरी पण करतात की नाही संध्याकाळी मला पण नक्की आवडतं सांगा बरं सगळ्याला, का. म्हणून आणि जास्त शिजत सगळं करायचं. शेंगोळी टाकणं झाल्याच्या नंतर शिजत आणि थोडं आल्यावर हे वरी कढीपत्ता आणि कोथिंबीर हे दोन्ही पण टाकून झाकून थोड्या वेळ वाफवून घ्यायची मंद आचेवर. तर कोथिंबीर नव्हती शेंगोळ्यामध्ये माझ्याकडे, उतरणार आहे, झाकून फक्त ठेवायचं, कढीपत्ता शिजून टाकून घ्यायचं. आणि झाकून घेतलेली आहे. आणि मंद आचेवर थोड्या वेळ शिजून मस्त द्यायचं. आपलं फायनल लुक बघू शकता शेंगोळ्याचं. त्यानंतर काढून घेतले पाहिजे द्यायचे सगळ्यांना. चटपटी रस्सा रस्सा भारी रस्सा. लागतं बरं का. आणि शेंगोळी टेस्टी लागतं. फिरणं गेलं तर तुटत नाही, पण फिरावंच लागतं. वरी उन्हाळ्याच्या खाल्याच्या दिवसात केल्याच्या नंतर छान दुपारच्या वेळेस शिजतं. खायला पण हे रस्सा खूप छान लागतं. खावं असं वाटतं, जेव्हा वाटत नाही ना हे खायला. आणि शेंगोळी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणाकोणाला आवडते ते सुद्धा सांगा. रस्सा सुद्धा सोबत एकदम चविष्ट शेंगोळी सोबत खायला ते फॉक्स चमचा कशालाच घ्यायचा. नाही ऐकत कोणत्या पिझ्झाला आणि रस्सा प्यायला आपला साधा चमचा घ्यायचा, एकदम नंबर एक दह्यासोबत. आणि डबे सुद्धा एकदम 30 मिनिटात कसं लवकर साफ करायचं ते तुम्हाला ट्रिक सांगते. घासत बसायचं काय, एवढं घासत बसायचं काय, तेवढं कोणाकडे वेळ आहे. म्हणजे कंटाळासुद्धा येतो दरवेळेस. 1 महिन्याला तरी डबा पुसायला घासायला काढावंच लागतात, कारण बाहेरची धूळ सगळं घरामध्ये येत असते. धूळ बसतच असते प्रत्येक डब्यावर वगैरे. त्यासाठी एकदम 30 मिनिटामध्ये कसं डबे स्वच्छ करायचं काय नाही मी तुम्हाला ट्रिक सांगते आता. मी ना अगोदर एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेच होतं किचन साफ करायच्या वेळेस, की जे लिक्विड करून दाखवलं होतं. लिंबू, आपलं डिशवॉशर, खायचा सोडा आणि विनेगर एवढं टाकून आपण जे लिक्विड तयार केलं होतं त्याच्यानं एवढं जबरदस्त डबे निघतात ना, खूप मस्त निघतात. आणि घासल्यासारखे एकदम चकचकीत डबे निघतात. तुम्ही पण ट्राय करून बघू शकता. आणि तुमची जर पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या मागलच्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही पाहू शकता. मला ना मुलगी नाही, पण आमच्या दोन्ही मुलं माझे रुद्र आणि अक्षत बिलकुल मला मुलीची काय म्हणतात हे नाही हे असं भासू देत नाहीत. मोठासुद्धा असताना सुद्धा ते सुद्धा खूप मदत करायचं मला. आणि हे छोटंसुद्धा मी नाराज दिसले किंवा काही एकटी करायला कोणतंही मदत करायला येऊ लागतात, म्हणजे करू लागतात सगळं. एकटं करण्यापेक्षा कोणी थोडंही जर आधार असेल तर खूप बरं वाटतं. आणि हे खूप ओळखतात दोघंसुद्धा मला, त्यासाठी खूप छान वाटतं. हे पावसाच्या डब्यावर धूळ जमा झालेली आहे. महिन्याच्या खाली साफ केलेलं होतं, पण अजून भरपूर धूळ झालेली आहे. आता आपल्याला लिक्विड टाकून स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरी स्प्रे चूल कसं करताना हे करतात असू दे. मला म्हणलं त्याला धूळ धडकून घेते अगोदर, नंतर आपल्याला सगळे भांडे घासायचे. धूळसुद्धा बसलेली होती. आणि हे सुद्धा इकडं कवरसुद्धा सगळे धूळ झालेली होती. कागद जे आपल्या ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत खाण्यामध्ये, सगळं अगोदर खाली स्वच्छ करून घ्यायचं, डबे स्वच्छ करून लावून टाकणार. मध्ये करू लागते पाय, एक वेळेस चांगलंही वाटतं, एक वेळेस रागही येते. जे नको मला ते करत असतात केव्हा केव्हा. आणि घर ना स्वच्छ नीटनेटकं असेल तरच छान वाटतं, नाहीतरी आपल्याला चिडचिड होतं. कधी मग कसं धूळ झटकत आहे. मी त्याला रागवले सुद्धा, मी डबे पुसले तर ह्याच्यावर डबे धूळ पडत आहे म्हणून. मग मी मला पुसू लागू का, मला कपडा आहे बाहेर घेऊन ये, पुसत बस. आणि एका बाजूनं बरं पण आहे, त्यांचं मन कुठंतरी रमावं लागतंच ना. नाहीतरी हे करू देत नसेल तर त्यांना म्हणते लगेच मोबाईल दे. आणि मोबाईल नाही तर TV आहे बघत बसण्यापेक्षा आपल्याला एकतर त्याचं टाईमपास होईल आणि आपल्याला काहीतरी मदत थोडंफार होईल आणि त्याला आपल्याला सोबत टाईम स्पेंड करणं होईल. हे माझं कामात पण होईल, पण टाईम स्पेंड स्वतःसोबत होते, थोडं आपण चर्चा करतो, बोलणं होते एकसोबत. आणि मुलांनासुद्धा आपुलकी निर्माण होते आपल्याला, म्हणजे एकमेकाबद्दल. त्यासाठी आपण काही करताना त्यांची इच्छा असेल तर आपल्याला सोबत करून घ्यायचे, त्यांनासुद्धा टाईम स्पेंड होते चांगलं त्यांच्यासोबत आपलं पण. आणि त्यांना पण छान वाटतं आपल्यासोबत राहून. आणि आपल्यालासुद्धा आता शाळा सुरू झाल्यामुळं ना त्यांना खूप जास्त वेळ भेटत नाहीत मुलांना आता, तरी थोडासा वेळ मिळेल त्या वेळामध्ये सोबत असतोच तो माझा. आता रुद्र गेल्यापासून तर खूपच म्हणजे एकटं पडू देत नाही मला. थोडं नाराज वाटतं तर काय झालं, दादाची आठवण आली का म्हणतो. आणि जे मी लिक्विड तयार केलेले आहेत ना, त्या सगळ्या लिक्विडनं मी स्वच्छ डबे पुसून घेतलेले आहेत. आता जे ओल्या कपड्यानं पुसून घेत आहे, मग तो रुद्र आमचं कोरडं करत आहे. आपण आपले लेकरं जेवढं आपल्याला ओळखले असल्यानंतर आपल्याला कशाचंच काय म्हणजे हे वाटत नाही, वेगळं काय वाटत नाही, खूप चांगलं वाटतं. एकदम स्वच्छ निघालेले आहेत सगळे डबे.
आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्याची काळजी घ्या. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्याच्या मनापासून आभार. बाय.